नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा। आता महाराष्ट्रात आपण आरटीओ म्हणतो, पण आरटीओसाठी अनेक व्यवसायसुद्धा त्यातून निर्माण होत असतात आणि हे आपल्या मराठी लोकांना माहिती नाहीत। आता दुसरा एक व्यवसाय तुम्हाला आपण मध्ये बी एक व्हिडिओ टाकलेला होता मोटर ट्रेनिंग स्कूलचा। तर मराठी लोकांनी मोटर ट्रेनिंग स्कूल काढा की आणि महिलांनी सुद्धा आता पुढे होऊन महिलांच्यासाठी सुद्धा मोटर ट्रेनिंग स्कूल ही काढली पाहिजेत की महिला ह्या आता मोठ्या पद्धतीनं चालक झालेल्या आहेत, वाहनं त्या घेत आहेत। तर आता त्यांना चालक प्रशिक्षण हे देणं गरजेचं आहे आणि मोटर ट्रेनिंग स्कूलचं लायसन हे आरटीओ विभागाकडून दिलं जातं, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। तुम्ही आरटीओला अर्ज करू शकता, मोटर ट्रेनिंग स्कूलचं लायसन काढू शकता आणि उत्तम चालक निर्माण करू शकता। तुम्हाला महिन्यातून कमीत कमी त्यांना 20 तास हे ट्रेनिंग द्यावं लागतं आणि तुम्हाला अशी शासनानं फी घ्यायला तुम्हाला परवानगी दिलेली आहे। फक्त चालक उत्तम पद्धतीत ट्रेनिंग त्याचं झालं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवायचं। मग त्यासाठी तुम्ही फी किती आकारू शकता तुमच्या ट्रेनिंगच्या ह्याच्यावरती, तुम्ही जास्तीसुद्धा त्याला ट्रेनिंग देऊ शकता की जर तुम्ही ट्रेनिंग देशीला आणि त्याच्याकडून तुम्ही रीतसर पावती बी घेऊ शकता फीची अशी। त्याच्यामुळं चालक जर चांगले निर्माण झाले तर इथं अपघातांची संख्या ही कमी होणार आहे, हे मात्र कोणी विसरू नका। त्यासाठी हा आरटीओशी व्यवसाय निगडीत आहे आणि मग जर तुम्ही ट्रेनिंग स्कूल काढलं तर 2 पैसेही तुम्हाला मिळतील। आता बघा, मुंबई ठाण्यात जर तुम्ही बघितलं ना तर मोटर ट्रेनिंग स्कूलच्या व्यवसायाचे 3रीच लोक आहेत हो। आणि मग नुसतं आपणच म्हणतो की आपला व्यवसाय गेला कशाला? मराठी लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि मोटर ट्रेनिंग स्कूलची लायसनं काढली पाहिजेत आणि तुमच्याकडे जर 2-3 गाड्या असतील तर तुम्ही उत्कृष्ट पद्धतीनं ट्रेनिंग तुम्ही देऊ शकता। तुम्ही फी घेऊ शकता, तुम्ही 5,000 फी घेऊ शकता ट्रेनिंगची, 7,000 घेऊ शकता। म्हणजे त्याला चालक निर्माण करायचं आहे आणि पक्क्या लायसनसाठी आरटीओवाले टेस्ट घेतात, हे बी प्रत्येकाने लक्षात ठेवा। हा एक चांगला व्यवसाय आहे आणि मराठी लोकांनी ह्या व्यवसायात उतरलं पाहिजे आणि मोटर ट्रेनिंग स्कूलची लायसन ही काढली पाहिजेत। आणखीन चालक राज्यात चांगले निर्माण झाले पाहिजेत की त्याच्यामुळं अपघाताची संख्या ही घटणार आहे। हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा, एकमेकाला शेअर करा। मराठी लोकांनी पुढं या आणि ह्या व्यवसायात मोटर ट्रेनिंग स्कूल चालू करा, जेणेकरून चालक चांगले निर्माण होतील आणि अपघाताची संख्या ही घटेल। धन्यवाद। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा। धन्यवाद।